महाराष्ट्रातला एक पारंपरिक गोड पदार्थ सण साजरे करण्यासाठी तसेच आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आवर्जून केला जातो। तो पदार्थ म्हणजे पुरणपोळी। आज मी तुम्हाला पुरणपोळी रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपी बघूया। मऊ लुसलुशीत पुरणपोळी। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ बारीक सुजीच्या चाळणीने चाळून घेतलं आहे। मीठ टाकून झालंय। आता पाव चमचा हळद टाकायची, 2 चमचे तेल टाकायचे, 2 ते 3 टाकायचे, जास्त नाही टाकायचं। आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं। आधी पहिल्यांदा हे सगळं जिन्नस आपण पिठाला लावून घेऊ। चांगलं मऊसूत मळायचं पीठ। जसं पाणी लागेल तसं टाकायचं, एकदम टाकायचं नाही। थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं। छान पिठाचा गोळा तयार झालाय। पीठ चांगलं मऊसूत मळलेलं आहे। आता त्याला 1 ते 2 चमचे तेल लावून पुन्हा एकदा मळून घेणार आहे। तेल चांगलं त्याला लागलं पाहिजे, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। त्याच्यामुळे केल्यामुळे काय होतं, पुरणाच्या पोळ्या अगदी मऊसूत होतात आणि पुरणाचा पोळीचा पापुद्रा पण पातळ आणि मस्त खुसखुशीत होतो। तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत पीठ मळलेलं आहे। अशा पद्धतीने पीठ मळलं पाहिजे। पिठाचा गोळा तयार झालाय। आता आपण त्याला थोडंसं तेल लावून पीठ झाकून ठेवणार आहोत। कमीत कमी अर्धा तास हे पीठ आपण झाकून ठेवायचं। जास्त वेळ झाला तरी काही हरकत नाही। इथे मी पाव किलो चण्याची डाळ स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। तिला 2-3 पाण्याने आता आपण धुवून घेऊया। डाळ स्वच्छ धुवून घेतली। त्यामध्ये मी ह्या छोट्या ग्लासने 3 ग्लास पाणी टाकले आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे। इथे मी पाव किलो चण्याची डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवली होती। हे वाटीचं प्रमाण बघाल तर 1.5 वाटी चण्याची डाळ आहे। तुम्हाला जर कटाचा रसा जास्त हवा असेल तर यात तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकू शकता। कुकरमध्ये डाळ टाकून घेतली। आता त्याच्यामध्ये मला 2 चमचे तेल टाकायचे। त्याच्यामुळे काय होतं, डाळ चांगली शिजते। पाव चमचा हळद टाकून घेतली। आता चांगलं हलवून घेऊ। कुकरच्या 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या। शिजवलेली चण्याची डाळ चाळणीत गाळून घेतली। ह्या डाळीतलं चांगलं पाणी काढून घ्यायचे, जास्त पाणी ठेवायचं नाही। त्यामुळे काय होतं, पुरण शिजवायला फार वेळ लागतो। तर ह्या डाळीमध्ये पाणी जास्त असेल तर पुरण शिजवायला वेळ लागेल। आता यातली 2 ते 3 चमचे डाळ मी कटाची आमटी करण्यासाठी बाजूला काढते। दहा 15 मिनिटं असंच ठेवायचं। त्यामुळे काय होईल, सगळं पाणी निथळून जाईल। डाळ निथळून झाली। आता हे गाळलेलं पाणी आहे ते आपण कटाची आमटी बनवण्यासाठी वापरणार आहोत। चला तर आता पुरण करायला घेऊया। पुरणासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी शिजवलेली चण्याची डाळ घेतलेली आहे, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर आणि जेवढी डाळ तेवढाच गूळ, म्हणजे पाव किलो डाळ आहे, पाव किलो गूळ। तर आपण पुरण बनवायला घेऊ। ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली होती त्यातच आपण पुरण बनवायचं आहे।
आता हे मी कुकरमध्ये डाळ काढून घेतली. त्यातच गूळ टाकून घेऊ. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसवरती लो टू मीडियम फ्लेमवरती गरम करायला ठेवायचं. गॅस लो टू मीडियम फ्लेमवर चालू करून कुकरमध्ये मी पुरण शिजवायला ठेवले. पुरण सारखं हलवत राहायचं नाही तर खाली लागू शकतं. डाळीमध्ये गूळ वितळायला लागलाय. आता हे मिश्रण जरा पातळ झालंय. जसं ते शिजत जाईल तसं ते घट्ट होत जाईल. पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे. पुरण थोडं वितळत आलंय, तुम्ही बघू शकता. पहिल्या पुरणापेक्षा आता थोडं पुरण आता थोडं घट्ट होत आलंय. अजून 5 ते 10 मिनटं त्याला शिजवायला वेळ लागेल. तोपर्यंत सतत हलवत राहायचे. तोपर्यंत पिठात पुरणाचा गोळा घट्ट होत नाही तोपर्यंत आपण सतत हलवत राहायचे. पुरण घट्ट होत आलंय. अजून 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण घट्ट होईल. तुम्ही बघू शकता पुरण घट्ट होत आले ते. आता आपण कसं ओळखायचं की पुरण झाले. आता हा उलटतं आहे हा माझ्या हातात, ते मी याच्यात रोवते. तर ते पूर्णपणे उभं राहिलं तर समजायचं की आपलं पुरण तयार. आता हे उलटणं पूर्णपणे उभं राहिलं नाही याचा आता अजून आपलं पुरण शिजलेलं नाही आहे. आता पुरण पूर्णपणे घट्ट झालंय. आता बघूया का उलटणं उभं राहतं की नाही. हे बघा उभं राहिलं याचा अर्थ आपलं पुरण पूर्णपणे शिजलेलं आहे. पूर्णपणे आपलं पुरण शिजलंय. आता त्याच्यात आपण वेलची 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, चिमूटभर मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यामुळं काय होतं मग गोड पदार्थाला दुपटीने चव येते. मी गॅस बंद केलाय. छानपैकी आपलं पुरण तयार झालंय. आता मी पुरण वाटून घेते. आता मी या ग्लासच्या साहाय्याने हे पुरण बारीक करून घेणार आहे. हे बघा हे असं मऊसूत पुरण तयार झालंय. आता आपण पोळ्या करून घेऊ. आता आपण पीठ बघूया. मस्तपैकी मऊसूत पीठ भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मला हे परफेक्ट पीठ बरोबर वाटते पोळी करण्यासाठी. यासाठी मी पाणी किंवा तेल नाही लावते. चला आता आपण पोळ्या करायला सुरुवात करू. पोळ्या करताना नेहमी गव्हाच्या पिठाचा गोळा छोटा आणि पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा असतो. आता मी गव्हाच्या पिठाचा हा गोळा असा घेतला आहे. आता त्याच्या आकाराच्या मानाने थोडासा मोठा पुरणाचा गोळा घेणार आहे. गव्हाचा पिठाचा गोळा छोटा घेतला आहे. त्याच्या आकाराच्या मानाने पुरणाचा गोळा मोठा घेतला आहे. आता हा आपण गव्हाच्या पिठामध्ये भरून घेऊ. त्यासाठी आपण गव्हाच्या पिठाची वाटी तयार करून घेऊ. मी ना तांदळाच्या पिठात हात बुडवून घेतला आहे. त्याची मी आता वाटी तयार करणार आहे. साईडला कडेकडेने पातळ ठेवायचं आहे आणि मध्ये जाड ठेवायचं आहे आणि हा पुरणाचा गोळा आपण त्यात भरून घ्यायचा आहे. आता मी हा पुरणाचा गोळा भरून घेतला आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने दाबत आत सरकवत न्यायचं आहे. पीठ असं जवळ आणत राहायचं आहे.
तुम्ही बघू शकता मी पुरणाचा गोळा तयार केला आहे, पुरणपोळीचा गोळा तयार केला आहे. आता मी लाटून घेते. आता हा पिठाचा गोळा तांदळाच्या पिठात घोळून घ्यायचा आहे. पोळपाटावर ठेवून थोड्याशा हाताने थोडंसं दाबून 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 पसरून घ्यायचं. त्याने काय होणार आहे, सगळं पुरण आहे ना काठोकाठ भरलं जाईल. पोळपाटावर थोडंसं पीठ पसरून घेतले आणि आता आपण लाटून घेऊ. साईडने पसरून घ्यायचं, वर जास्तीचं पीठ काढून घ्यायचं. एक पोळी लाटून झाली. तवा आता गरम करायला ठेवला आहे. तवा जास्त गरम नसावा, लो टू मीडियम हीटवर फ्लेमवरती तवा गरम करून घ्यायचा, पण तोही जास्त गरम करून घ्यायचा नाही. तव्यावर आता पोळी टाकून घेऊ. खालची बाजू भाजली की आपण हाताने पलटून घेऊ. नंतर उलटनं लावू शकता. आता उलटून घेऊ. पोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता कशी अशा प्रकारे पोळ्या तयार झाल्या.